दुर्बुद्धी मनात येऊ देऊ नको. आजचा अभंग मोहन महाराज खूप सोपा आहे. प्रार्थना केली तुकोबारायनं भगवंताकडं, मागणारे त्याच प्रतिभेचे, देणारा तर तोय बघ साक्षात. आणि त्याच्याकडं प्रार्थना केली आहे, दुर्बुद्धी येऊ देऊ नको. कुठं? मनात. वसंत महाराज, दुर्बुद्धी मनात येऊ देऊ नको. बघा, आज समजून घेऊ तुकोबारायला काय मागायचंय भगवंताकडं. देवा, दुर्बुद्धी येऊ देऊ नको. सद्बुद्धी असतेच हो प्रत्येकाकडं, पण मध्येच येते ती दुर्बुद्धी. सद्बुद्धी दिलेलीच आहे भगवंतानं, ते गॉड गिफ्ट आहे, पण मध्येच येते उगाची उगच ती दुर्बुद्धी. म्हणून देवा, दुर्बुद्धी नको येऊ देऊ मनात. दुर्बुद्धी ते मना कदा नकोजो नारायणा, म्हणजे उत्पन्न होऊ देऊ नको कधीच. कदा न उपजो नारायणा, कधीच येऊ देऊ नको. मग आता मज ऐस करी, आता एक कर, तुझे पाय चित्ती धरी. कारण चित्तात तुझे पाय असले तर मग बाकी आशा अपेक्षा ठेवण्याची गरज नाही. कारण चित्ती नाही आस त्याचा, आणि म्हणून तुझे पाय चित्तात राहू दे. तुका उपजला भाव जो निर्माण झालाय ना आता, हा भाव आत्ताच्या घडीचा, आत्ताच्या क्षणाचा जो भाव, जो विचार माझ्या मनात उत्पन्न झालाय, उपजला भाव तुझ्याच कृपेने, सिद्धीला जाऊ दे बाबा, सिद्धी जावो. आता मज ऐस करी, आणि तुझे पाय चित्ती धरी. आता एवढंच कर बाबा. आता एक नाही, आता म्हणजे फार निर्वाणीनं बोलणं आहे बरं का. आता तरी पुढे हाची उपदेश, आता राहू द्या बाकीचा, आता हेच कर, एक नाही बस. तसं आता मज ऐस करी, आता असं कर देवा, हक्कानं सांगतो बघ, आता असं कर, तुझे पाय चित्ती धरी. एवढंच, बस 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 बस. आणि तुका म्हणे आता, परत बरं का, तुका म्हणे आता. आता दुसरा काय लाभ आहे देवा? झालं आता. आता आता या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचा. आता काय पाहिजे देवा? तुका म्हणे आता लाभ नाही, याच्याशिवाय दुसरा लाभच नाही. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल विठ्ठल किती सोपा आहे, समजला का नाही मोहन महाराज? अभंग किती सोपा आहे, समजला का नाही? अभंगाचा भावार्थ झाला म्हणजे कीर्तन जाऊ का मग? तुम्ही जा म्हणता पण नारळ नाही. हे नाही, काय मागितलं बघा ना. मागणारे त्या प्रतिभेचे, देणारा तर साक्षात तो आहे. ही प्रार्थना केली बरं का. काय मागितलं आपण? याई देवाकडे, देवालाच मागायचं. ते मागणं फक्त संत मागू शकतात. देवाकडे देवालाच मागितलं जातं. देवा, मला काहीच नको आहे. देवानं तर देण्याचा प्रयत्न केला ना तुकोबारायला, आणि तुकोबारायनं होतं नव्हतं सारं वाटलं, त्याच्यावर पाय दिलेत. पाय असे कर्ज खतावर पाय दिले, कर्ज खत पाण्यात बुडवलेत. आई मला एक सांगा, साधं एका दिवसाचा रोजगार जर आपला बुडाला ना, एका दिवसाचा रोजगार, आपण 3 दिवस विचार करतो, 4 दिवस विचार करतो, माझं एका दिवसाची मेहनत गेली. सगळ्याच्या सगळ्या कर्ज खत पाण्यात बुडवले तुकोबारायनं सगळे. पाण्याच्या बाहेर आल्यावरती तुकोबाराय हसतात. नीट लक्षात ठेवा, पाण्याच्या बाहेर आल्यावर ते तुकोबाराय हसतात. आणि ज्यावेळी कर्ज खत पाण्यात बुडवले, तुकोबाराय हसतात. स्वतः बुडवलेत, हसतात. आणि त्यांचे अभंग ज्यावेळी पाण्यात बुडवले, आता रडतात. कर्ज खत स्वतःच्या हातानं बुडवले, हसतात. अभंग दुसऱ्यांनी बुडवले, आणि तुकोबाराय आता काटावर येऊन, त्या शिळेवर येऊन बसतात आणि भगवंताला म्हणतात, ए देवा, काय पाप केलं होतं म्या. अभंग आहेत ते. तुकाराम से दो नाम एक अंग, उनका से तू भंग गया, इनका से तू अभंग. भंग झालेल्या समाजाला अभंगाची गरज आज आहे, उद्या आहे, कालही होती,
आणि भविष्यात ते राहणार आहे. ते गेल्यानंतर दुःख आहे. अभंग पाण्यात बुडवले दुःखी आहेत, कर्ज बुडवलं, सगळे कर्ज खत बुडवले पाण्यात, तो कोबर आहे सुखी आहेत. बायको मेले उभी काय म्हणले, म्हणू का आपण असं भेटत नाही, काय म्हणले, बायको मेल्या वसंत महाराज तुकोबर आहे म्हणले काय, बाईला मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, देवे माया सोडविली, देवे माया सोडविली. आपली बाबा आहे का मोर महाराज, मोठ्याचं मागणं मोठं आहे, मोठ्यांची प्रार्थना बी मोठी आहे. काय मागितलं माऊलींनी बी तुमच्यासाठी आमच्यासाठी, आता विश्वात्मक देवे येणे वाक्यात में तोषावे, तोषो निमज द्यावे, जे खळांची व्यंकटी सांडो. आई वाईट कोणीच नसतं, संतांना माहितीये वाईट कोणीच नसतं, वाईट वृत्ती आहे तेवढी जाऊ दे, त्यांच्यातली दुर्बुद्धी नाहीशी हो दे बस, मग माणसं सगळे चांगले. तुमच्या गावातला एखादा माणूस तिकडे पुणे मुंबईला भेटू द्या आणि गावातला तुमचा विरोधक बी असू द्या, तुम्ही त्याला बोलवून घेऊन चहा पाजणार, या मोहनराव गावातला विषय गावातच सोडा, चहा प्या, एक नाही. तिकडे भेटल्यावर आपुलकी का नाही. एक बोलू, मोठ्याचं मागणं वेगळं, मोठ्याची प्रार्थना वेगळी. आपलं मागणं बी दलिंदर. काय मागतो आपण देवाकडं, देवा सगळं चांगलं गड्या, ते पोराचं लग्नच व्हायला गेले, बरं देवानं लग्न करू नाही दिलं, झालं कुठंतरी मेळ बसला समजा, तुम्ही नाही बसवला, पोरानेच बसवला वैयक्तिक त्याच्या जेव्हा ते लागला मेळ बी, लग्न बी झालं समजा, परत देवाकडे तुमचं मागणं राहत नाही ना. वडावे संतान ग्रही वावे धनदान, ग्रही वावे धनदान, ग्रही वावे धनदान, वडावे संतान ग्रही वावे धनदान, ग्रही वावे धनदान, ग्रही वावे धनदान, वडावे संतान ग्रही वावे धनदान, ग्रही वावे धनदान, ग्रही वावे धनदान, वडावे संतान ग्रही वावे काय व्हावं, लग्न झालं, आता लेकर झाले पाहिजे, देवा एखादा मुलगा एखादी मुलगी असली पाहिजे, झाले लेकर बी झाले, आपलं मागणं संपत नाही, लक्षात ठेवा, आपलं मागणं त्याच्याकडचं संपतच नाही, लेकर बी झाले, मग काळजी काय माहिती का, त्याच्या लेकराचे लग्न हो द्या. याचं झालं बरं का, ते देवाकडे हेच प्रार्थना करीत होते, याचं झालं बी, संतानही झालं त्याला, आता नातवंडाचे लग्न व्हाव द्या, मरण खपणं तू कुणाचे, नातवंडाचे बी लग्न होऊ द्या. बरं ऐका ना, नातवंडाचे बी लग्न झाले, आणि मग जेव्हा नातवंड लग्न झाल्यावर म्हाताऱ्याकडे कोणीच बघायला गेलं, आणि मग म्हातारा म्हणतोय यावर्षी दिंडीत जायचं, आता जायचंय बरं का, त्याच्याकडचं मागणं आपलं संपतच नाही. त्या काळात तुकोबारायांनी, त्या काळात माऊलींनी
काहीच प्रसार माध्यम नसताना जे संत साहित्य लिहून ठेवलं, मारा आज बी त्याचा गोडवा जातच नाही. आज बी त्याचा गोडवा जात नाही. बाकीचे लय आले गेले, ते मध्ये चालती कोण होती रानू मंडल गेली बी. किती आले असे मेरे रस के, काय गेलं ते. किती आलेत असे, पण हे टिकून आहे. आपण पैसा देवाकडे मागू, तो मला सर. मी त्या दिवशी त्या ह्याच्यातून निघलो, भाषण कला प्रशिक्षणाचं ऑफिस आहे माझं पुण्याला. तिथून बाहेर आलो आणि एक भिकारी मला भेटला आणि मला म्हणला, महाराज 20 रुपये द्या. दिले त्याला. परत मी युटर्न मारून परत आलो तिथंच. ते भिकारी तिथंच होता 1 घंट्यानं. मला मग महाराज अजून 20 रुपये द्या. म्हणलं मगाशी दिल त्या ना तुला 20 रुपये. ते म्हणलं माझ्या मैत्रिणीला दिले त्या बघा. म्हणलं भिकाऱ्याला बी मैत्रीण असते का? हा म्हणला तिच्यामुळे तर भिकारी झालो त्या बघा. त्याला बी आशा आहे. हे सगळा धूर आहे. नका ढोळे धुरे भरून हे मागणं संपत नाही. हा धूर आहे. आणि आपल्याला याचाच अहंकार आहे. हे मीच केलं. ते 2 एकर जमीन आपलीच आहे, आपल्याच काळात झाली. तिकडची 5 एकर आपल्याच काळात आहे. याच्यात बापाचं काहीच नाही. तिकडची 2 एकर आपलीच आहे, एकडची 1.5 एकर आपलीच आहे. इथं 1 एकर घेतले गाव खरले ते आपलीच आहे. ह्याच्यात बापाचं काहीच नाही. तू हान बापाचा. तुझं सांगायलाय का बापाची बदनामी करायलाय? आपलं मागणं संपत नाही. आपलं मी का दुपारी बोललो बुवा आता सेमिनार मध्ये इथं आकृती हॉटेलला, ह्या नांदेडच्या माझा सेमिनार होता छोटासा. पैसा कमवायचा आहे, स्वतःसाठीच आहे का? तुम्ही कमावलेला पैसा किंवा मी कमावलेला पैसा स्वतःसाठीच आहे का माझ्यासाठीच? याचा हिस्सा आपोआपच पोरांना, लेकरांना, बायकोला असतो. आणि कमवताना जी लबाडी करतो ना ती एकट्याचीच आहे. लबाडी बायकोची नाही, लबाडी पोराची नाही, लबाडी मेहुण्याची नाही, लबाडी मेहुणीची नाही, लबाडी पाहुण्याची नाही. आणि पैसा सगळ्याला बरं का. बघा ना, वाटा तुम्ही कमवलेल्या पैशाचा वाटा भावाला द्यावा लागेल, बहिणीला द्यावा लागेल, पाहुण्याला सुद्धा असतो वाटा बरं का. त्यांना कपडे करावे लागतात, सणासुदीला, लग्न कार्यात. तुम्ही कमवलेला पैसा सगळ्याला देता. बंगला बांधावा लागतो, त्यामध्ये गेस्ट रूम करावी लागते. गेस्ट रूम कोणासाठी असते? गेस्ट रूम कोणासाठी असते? पाहुण्यासाठी. मग गेस्ट रूम बांधताना पैसे कमी पडले पाहुण्याला मागा बरं. ठे बघा, गेस्ट रूम बांधताना पैसे कमी पडले की पाहुण्याला मागा, पाहुणे देत नाही. रूम कोणासाठी? मग कशाला मारायचंय आपण? मी एका लय मोठ्या बंगल्यात झोपलो होतो, हवेली तिकडे पुणे साईडला. मोठ्या हवेली झोप, माझं कीर्तन झालं तिथं झोपा म्हणजे झोपलो मी. हवेली होती, मोठी हवेली. मी मस्त सकाळी निवांत उठलो. मालक रातभर जागा होता. मी म्हणलो बाबा तुम्ही झोपले नाही? ते म्हणले ह्याचे हप्तेच लई, आता मग बांधलाच कशाला? तुम्हाला झोपच लागत नाही, तुमच्या बंगल्यात बंगलाच बांधला कशाला? आपल्या लक्षातच नाही आपण जातोय कुठं. आणि मग एक बोलू का, थोरा मोठ्यांचं जगणं आपल्याला आदर्श घालून देतं. मोठ्याचं जगणं वेगळं, मोठ्याचं कर्तृत्व वेगळं, मोठ्याचे दुश्मन बी वेगळेच, आणि मोठ्याची संगत पण वेगळी असते. आणि एक लक्षात ठेवा, आजच्या कीर्तनातून जाऊ दे तिकडे, ज्याची संगत मोठ्याची तो माणूस मोठा, आणि ज्याची दुश्मनी मोठ्याची तो बी माणूस मोठा. ही चिल्लर दुश्मनी करतात गावातल्या इथल्या डॉन सोबत. आणि प्रत्येक गावात 2-3 डॉन आहेत. तोडीन, कापीन, फाडीन, माझ्या घरात चाकू कवाच काढीत नाही ती. प्रत्येक गावात आहे. आणि आपली पोरं त्याच्या नादी लागत आहेत. अरे छोट्याच्या नादी लागलेला माणूस कधी मोठा होत नाही, आणि मोठ्याच्या नादी लागणारा माणूस कधीच छोटा राहत नाही. शिवाजी महाराजांनी नाद कोणाच करावा? अफजल खान नावाचं मोठंची मोठं जनावर आहे, असं टप्पूची टप्पू. ये ये अफजल खान, शाहिस्ते खान, औरंग्या, ये तलवारीच्या टोकावर भाकऱ्या भाजतात मराठे. औरंग्या, तुला भाजायला वेळ लागायचा नाही. ये मोठे मोठे तो सरदार जवा केले त्यांनी गारा, मोठे मोठे ते सरदार जवा केले त्यांनी गारा, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार, जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार.
त्या निघाल्या जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार त्या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती या रायगडावरती माझ्या शिवबाची मूर्ती गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती गेले राजा होऊन या महाराष्ट्रावरती गेले राजे होऊन या महाराष्ट्रावरती गेले राजा होऊन या महाराष्ट्रावरती गेलं महाराष्ट्राचं सोनं गेलं महाराष्ट्राचं सोनं माझ्या शिवबान थोर जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार जवा निघाले मैदानी माझ्या राजाची तलवार क्षत्रिय जवा निघाली मैदानी वंश माझ्या राजाची तलवार जवा निघाली मैदानी माझ्या राजाची तलवार राजा जवा निघाली छत्रपती शिवाजी महाराज की हर हर अफजल खान अफजल खान शाहिस्ते खान औरंग्या मोठी मोठी माणसं संपवली लक्षात ठेवा चिल्लर माणसाच्या नादी लागलात तुम्ही सुद्धा चिल्लरच आहे आणि मोठ्या माणसाचा नाद केला तुम्ही सुद्धा मोठेच आहे म्हणून चिल्लर माणसाच्या नादी लागायचं नाही महिला मंडळ गावातल्या बांधकुदळबाईच्या नादी लागायचं नाही डॉन बघायची नांदेड्यात जाऊन तिकडे मोठी डॉन जिल्ह्यातली डॉन आणि मग नादी लागायचं चिल्लर माणसाच्या नादी लागून आपण कधीच मोठे होतच नाही बोलू का लय वाक्य भारी सुचलंय पण आता बोलू का नको असं झालंय बोलू का मला माहिती तुम्ही बोला म्हणता आणि पुन्हा मग एकट्याचाच काटा निघल बोलतोच जाऊ द्या सत्य हा थोडं कडवट आहे पण सत्य स्वीकारायचं बरं का सगळ्यांनी बोलू का खरंच बोलू का परिणाम झाले त्याचे विपरीत परिणाम झालं तर तुम्ही साथ देणार का कोणीतरी म्हणे त्याला म्हणा बोलू नको म्हणाव त्याला कटू सत्य सांगतो एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री काही मंत्री काही राज्यमंत्री काही केंद्रीय मंत्री सगळे एका बाजूला आणि एकटे मनोज जरांगे पाटील एका बाजूला यालाच म्हणायचं किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस याला म्हणायचं आता हे कटू सत्य बरं का हे कटू सत्य बरं का मी थोडा विचार करत होतो बोलू का नको पण हे सत्य एकटा सामान्य शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो माणसानं दाखवलं मला उदाहरण आठवलं म्हणून मोठे काम केलेला माणूस कधी छोटा राहतच नाही राजा शेतकऱ्याचं राज्य आलं पाहिजे दीनदलितांचं राज्य आलं पाहिजे गोरगरिबांचं राज्य आलं पाहिजे पीडितांचं राज्य आलं पाहिजे म्हणून मावळे राजांच्या जवळ यायचे राज आपलं राज्य निर्माण करा आपलं स्वराज्य निर्माण करा 18 पगड जातीचं राज्य निर्माण करा राज मोगलांना यावं इथं राज्य निर्माण करावं नाव द्यावं मोगलशाही आदिलशहानं यावं इथं राज्य निर्माण करावं नाव द्यावं आदिलशाही
मोगलांची मोगलशाही, आदिलशहाची आदिलशाही, कुतुबशहाची कुतुबशाही. आणि भोसल्यानं इथं राज्य निर्माण केलं. नाव नाही दिलं भोसलेशाही, नाव दिलं स्वराज्य. तुमचं आमचं राज्य. मोठं काम केलं की माणूस छोटा राहत नाही. मागणं सुद्धा माऊलींनं जगाच्या कल्याणाचं मागितलं. हे देवा, जगातल्या लोकांचा हा फक्त वाकडेपणा जाऊ दे. आणि आज तुकोबार आहे, देवाकडं प्रॉपर्टी नाही, पैसा नाही, जमीन नाही, मागताना मागितलंय काय बरं का? असं नाही म्हणले बरं का, सदबुद्धी दे. मागताना मागितलं कसं? अभंगाचं. दुर्बुद्धी ते माना, 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 गदानुपदा काय मागितलं बघा ना. कधीच येऊ देऊ नको. आपल्या घरातले दोन देव आपल्याला नेहमी सांगत असतात, बाळा असं कधीच करायचं नाही. घरात दोन देव आहेत ना. प्रत्येक माणसाचा आवाज द्या ना. साऊंड सिस्टीम वाले दादा वाढवा, आणखीन वाढवा. झोपले काय तुम्ही? प्रत्येक आता आला हा थोडा. प्रत्येक माणसाच्या घरात दोन देव नेहमी त्याच्यासाठी अशी प्रार्थना करत असतात की देवा याला कुठलीही दुर्बुद्धी सुचू नये बाबा, सगळं चांगलं चाललंय. आणि त्या दोन देवाची लक्षात ठेवा. तुमच्या घरातल्या आईची बाबाची जर सेवा केली, आई वडिलाची सेवा केली की जगात कुठल्याच देवाची नाही केली तरी चालल, नाही केली तरी चालल. तुमच्या घरातले मायबाप उपाशी असतील आणि तुम्ही कितीही देवाची इकडे पूजा करत असाल, तो देव तुम्हाला कधीच पावणार नाही, कारण तुम्ही घरातला देव उपाशी ठेवताय. कारण ते देव नेहमी प्रार्थना करत असतात, माझ्या लेकराचं चांगलं व्हावं. जगात तीनच लोक आहे हो, एक आई, एक वडील आणि तिसरे गुरु. त्यांना वाटतं माझ्या या लेकराची, या बछड्याची प्रगती व्हावी. बाकी तुमच्यावर जळणारेच आहे सगळे. आणि जळणारे लोक कोण असतात माहितीये का? जळणारे लोक हे लांबचे कधीच नसतात, जळणारे जवळचेच असतात. भावकीतले, पाहुण्यातले आणि जवळचा मित्र
हे मित्र मित्र भावकी आणि पाहुणे हेच जळणारे आहेत. बाकी ज्याची ओळख पाळख नाही, दूर दूर लोकांना काय संबंध आहे? पाहुणे तर लय दलिंदर. एक बोलू का? तुम्ही मोठं होताना तुम्ही कसले राजे असं म्हणणारे जवळचे होते. हं? तुम्हाला कोण राजा म्हणतं, तुम्ही कसले राजे असं म्हणणारे. आत्ताच एक उदाहरण आहे हो. राजानं राजा होऊन दाखवलं. राजाला हिनवत होते राजे कसले, राजानं राजा होऊन दाखवलं. पोरांनो, चढावड अशीच करायची असते. ज्यासाठी लोक तुम्हाला हिनवतात ना, ते काम पूर्ण करून दाखवा. आजचं उदाहरण आहे. कुणी रन काढले आज? मागाशी विषय झाला. रन कुणी काढून दाखव? लेडीज न. कोणीतरी लेडीज आहे, तिच्या रील्स होत्या पूर्वी, तिला काही रन निघत नव्हत्या, तिनं रन काढून दाखवल्या. जेमी तिनं काही नाही, मला नाव नाही माहिती, करून दाखवलं. लोक तुम्हाला हिनवतील, तुम्ही एक बघा, लोक ज्यावेळी तुम्हाला हिनवतील ना, तुम्ही तुमचं काम अधिक नेटानं करायचं. मी नेहमी उदाहरण देत असतो. पतंगाची दोरी खाली ओढल्यानंतर पतंग खाली येतो का पतंग वर जातो? पतंग वर जातो. वसंत महाराज, पतंगाची दोरी जर खाली ओढली तर पतंग अधिक वर जातो. माणसाचं तसंच आहे. त्याला खाली ओढणारे 4 असले की माणूस अधिक उंच जातो. म्हणून 4 खाली ओढणारे सुद्धा पाहिजेतच, तर उंच जाणाऱ्याला मजा आहे. काळ बदललाय हो. आणि तुम्हाला उंची गाठण्यासाठी खूप मोठं साधन आलंय तुम्हाला आता. मोबाईल. हो, मोबाईलनं माणसं खूप मोठी झाली, पण आपण ते स्टेटस बघत बस दुसऱ्याची. तुम्ही रील्स काढा, युट्यूब मोबाईलवर टाका, सोशल मीडियावर टाका, तुम्ही मोठे होणार आहेत. आणि दुसऱ्याच्या नुसत्या बघत बसलात ना, रील्स एक असा आलंय, त्याचा वेळ कमी असतो, पण ते किती वेळ खाते कळतच नाही. रील्स अशी गोष्ट आहे, ती फार कमी वेळाची असते रील्स. पण रील्स बघत बघत रील्स कमी वेळाची असते, पण किती वेळ गेला कधीच कळत नाही. आणि दुसऱ्याच्या रील्स बघून, दुसऱ्याचे स्टेटस बघून आपलं स्टेटस कवाच निर्माण होत नसतंय. हे आपलं पोरग दुसऱ्याचा डीपी बघत आहे, असा फाडून झूम करून जणू डीपीतून बाहेर यायले. ते तुमचा डीपी कोणीतरी ठेवला पाहिजे, अशी उंची निर्माण करा ना. अरे, सामान्य सोन्ना खोटा नावाच्या खेड्यातला, अतिशय खेड्यातलं छोटसा मुलगा आज संगीत कला प्रेमी चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात नाव करतो. कशाच्या जोरावर आहे? मोबाईलच्या जोरावर आहे. खोटे महाराजांना एवढं मोठं नाव महाराष्ट्रात केलं, कशाच्या जोरावर आहे? मोबाईलच्या जोरावर आहे. सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर तुम्ही सुद्धा खोटे महाराजासारखे मोठे होता, आहे का नाही? आणि सोशल मीडियाचा जर दुरुपयोग केला, संपलं. मोबाईल शापही आहे आणि वरदानही आहे. तुम्ही जर ठरवलं त्याला वरदान कर. मला कसं बोलवलं तुम्ही? मोबाईल मुळेच मी तुम्हाला भेटलो का? कसं भेटलो? त्याला नाव नका ठेवू मोबाईलला, त्याचा वापर नीट करा. मोहन महाराज, मला बोलावलं कुणी इथं? तुम्ही म्हणजे कुणी? सगळ्यांनी. कसं बघितलं? कुठं? मला मोबाईलवर बघितलं. त्याच्या आधी आपली काय ओळख होती का? ओळख मोबाईल कुणामुळे? आमचे पाकिटे कुणामुळे? मोबाईल मुळेच आहे. तुम्हाला कीर्तनकार कुणामुळे भेटायला लागले? मोबाईल मुळेच आहे ना. मोबाईल वरदान आहे, मोबाईलला शाप बनवलंय तुम्ही. कसं शाप बनवलं माहिती का? तुम्ही गुन्हेगार जास्त. आई हो ना, तुम्ही लेकराला लहानपणीपासून सवय लावली, बाळा इकडे ये, चल मोबाईल काढून देते, जेवण कर. त्या बघा, तुम्ही आधी त्याला मोबाईल काढून देता, मग त्याच्या तोंडात घास. मग त्याला काय देणे घेणे नाही, आपल्या तोंडात काय कोंबलंय ते दनादन हाणतंय. मग त्याला सवय कळत नाही. ते तुम्हाला आळणी झालं म्हणत नाही, तिखट झालं म्हणत नाही. तिखट झालं तरी शेंगूड पुसू खात ते. त्याला काय देणे घेणं नाही, कारण ते मोबाईल मध्ये त्याचं सगळं लक्ष मोबाईल मध्ये. जेवताना लेकराला मोबाईल देऊ नका. आणि तुम्ही काय करतात माहिती का? ते जेवत नाही म्हणून मोबाईल देतात. नाही ना, जेवू द्या, भूक लागल्यावर जेवण ना, त्याची नैसर्गिकच ती गरज आहे ना, तो जेवल ना. आणि मग त्याची जी
ती सवय ना ती अधिक दृढ होते. लहान लेकराला हे तर कसं झालंय माहितीये का, खोटे महाराज खरं सांगतो. हं. हे बघा, इथला श्रोतावर गेले भारी बर का, असं बारीक 4G 5G सुद्धा कळतं आता. इथलं वायफाय टाईट आहे असं. काय सांगायला होतो मी. हा, खोटे महाराज खरं तुम्हाला हेच लक्षात राहिलं. लहान मुलं मोबाईल दिल्याशिवाय त्यांना जेवण जाय ना, आणि तरुण पोराला मोबाईल बघितल्याशिवाय संडास व्हाय नाही परिस्थिती. हो ना, बाथरूम मध्ये मोबाईल आहे, बाथरूम मध्ये, टॉयलेट मध्ये मोबाईल, टॉयलेट मध्ये. अरे किती त्या सवयीनं उच्चांक गाठावा, आणि मग तिथं फोन येणार त्याला, कुणाला, त्याला, आणि तिचा येणार, आणि ती विचारणार कुठं आहेस. आता काय सांगावं, काय सांगा बरं, सांगावा काय. मग हे काय म्हणतंय, किचन मध्ये, तेव्हा का किचन आहे वय. अरे सवय ती बेकार आहे ना, मेलं तरी सवय जात नाही, मेलं तरी. आमच्यात एक बाबा बिड्या खूप ओढीत होते, ते मरताना सुद्धा असा हात झटकत होते, मरताना सुद्धा. माझे गुरु आहेत, शिक्षक आहेत. 2 वर्ष कोमात होते, आणि कोमातून बाहेर आल्या आल्या त्यांना नर्स दिसली, आणि त्या नर्सला काय म्हणले माहिती का, हे तंबाखूची पुडी आहे का, त्या बघा का. तंबाखूची सवय होती, 2 वर्ष तंबाखू खाल्ली नाही, आणि 2 वर्षानं ज्यावेळेस ते कोमातून बाहेर आले, पहिलं काय मागितलं, तंबाखू. अरे बायको नाही, लेकरं नाही, आणि तंबाखू. व्यसन किती प्यारं झालंय. आणि ही दुर्बुद्धी आहे ना महाराज. कोणाची तरी प्रगती होताना लय कमवा लागला, कोणी लय मोठा झाला, गाडी घेतली, घर बांधलं, फाईल केली असेल बँकेची, इतके पैसे कुठले त्याच्याकडे, कामून बरं. त्याच्या प्रगतीमध्ये तुम्ही जर आनंद मानत असाल ना, एक दिवस तुमची सुद्धा प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणार, एक वाक्य घरी घेऊन जा, दुसऱ्याच्या प्रगतीवर जळणारी माणसं कधीच प्रगती करत नाहीत, आणि प्रगती करणारी माणसं कधीच कुणावर जळत नाहीत. त्यांना जळाय टाइमच नसतो ना. आणि ही न प्रगती करणारी माणसं बका बका धूर निघणार ह्यांचा, इतकी जळणार. आणि म्हणून लक्षात ठेवा, जळणारा माणूस कधीच मोठा होत नाही. सगळ्यांचं, हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, ही प्रार्थना असू द्या ना तुमच्या घरामध्ये. बापाच्या जीवावर खायचं, बापाच्या जीवावर मजा मारायची. मी नेहमी सांगत असतो, मोटरसायकल गावात फिरली जाते बघा, प्रत्येक गावात फटफट फटफट फटफट, ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून त्या गल्ली, इकडून तिकडं तिकडून इकडं, चक्रा नकरा चक्रा नकरा चक्रा नकरा, शांत बाय. गाडी कोणाची, बापाची. पेट्रोल बापाचं. कॉलेज पुढून जाईन, शाळे पुढून जाईन, कट मारीन. एक जणांनी मलाच कट मारला असा, दादा पाटील, मोटरसायकलवर. मी गाडीत बसलो होतो, जोरात कट मारला आणि पुढे गेलो. त्या गाडी वाजता लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वागानं. गाडी अशी जोरात गेली हो कट मारून पुढं, आणि गाडीवर लिहिलं होतं, बघतोस काय रागानं, ओव्हरटेक केलंय वागानं. त्यानं 2दा कट मारला, पुढं जायचं ते, आणि टपरीवर थांबायचं. फॅन माझ्याकडे करा. फिरला का फिरविला, खरं सांगा. नाही, कोणी फिरविला, त्यांचं ऐकायचं नाही, मौज ऐकायचं. त्यांच्याकडे झाला ते गेले घाबरून, काय करते आता. हा, आणखी निघत थोडा. हा बस, ओके. हा, आत्ता कुठे चाललं होतं आपलं, ओव्हरटेक केलं, बघतोस काय राग. मला करट मारला, पुढे गेलं, टपरीवर थांबलं, टपरी 2-3 पुढे घेतल्या, अशा फाडल्या, जणू वाघ फाडलाय, तोंडात टाकल्या. माझी वाट बघत बसलो होतो. मी आलो, माझी गाडी, मी फेटा आणला होता, कीर्तनाला जायचं होतं, माझी गाडी त्याच्यापासून पुढे गेली. त्यानं परत किक मारली, परत मला ओव्हरटेक केलं. लांब 25 किलोमीटर गेलो, आता दिसनाच गेलो. 25 किलोमीटर गेल्यानंतर पाहिलं तर त्याची गाडी एका खड्ड्यात पडलेली, आणि वाघ असा उताना पडलेला. आम्ही 2-4 जणांना उचलला, कोण, वाघ, गाडीत टाकला, दवाखान्यात नेला. अर्ध्या तासानं शुद्धीवर आला, आणि माझ्याकडे असा बघायला लागला. म्हणलं, बघतोस काय रागानं, दवाखान्यात आणले वाघानं. इतकंच असतं ना आपलं.
आणि त्याचाच गर्व हे अरे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, फार मोठ्या नाही आहेत. मोठे स्वप्न बघा, मोठे स्वप्न पाहिलेला माणूस छोटा राहत नाही, आणि छोटे स्वप्न पाहिले की माणूस कधी मोठा होत नाही. स्वप्न सुद्धा मोठे मोठे पाहिले पाहिजे कडे. दुश्मन बी माणसाला मोठे मोठे असले पाहिजे. ज्या माणसाला स्वतःची किंमत वाढवायची त्यानं गावात जास्त लय बडबड करीत बसायचं नाही, आपोआप किंमत वाढते. कुठे बडबड करीत बसला की त्याला कोणी कुत्रा विचारित नाही. मग आपली किंमत आपल्या हातात आहे. तुम्हीच तुमच्या जीवनाचे शिल्पकार आहेत. तुम्हाला कोणी घडवत नाही, तुम्हाला कोणी बिघडवत नाही. वामनराव पै म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बस बस, काही करू नको गड्या, बस बस. आणि आहे तोपर्यंत हे सगळे हे आता केलो संपलं काय खरंय. आता समजा मोहन महाराज, आता समजा कीर्तन संपलं आणि आपल्यापैकी काय, मला काय म्हणायचं कळलं का? आपल्यापैकी कुणी एखादं आपल्यापैकी गेलं, तुम्ही नाही मीच गेलो समजा. तुम्हाला कशाला म्हणू, होय लांबून आलोय मी. आता कीर्तन संपलं आणि कीर्तन संपल्या संपल्या कोण मोकळं बोला पोराव. कीर्तन संपल्या संपल्या समजा मीच मेलो इथं. कोण मेलं बोला, मोकळ्या मनाने बोला. कोण मेलं? तुम्ही. तेव्हा आता कसा मोकळ्या मनाने बोलला? तेव्हा मांडी घालून बस. मोकळ्या मनाने सांग रे, भिवू नको. मेलंय कोण? हे कोण आहे? समजा मी मरणार नाही, काळजी करू नका मोहन महाराज, तुम्ही टेन्शन नका घेऊ. मी म्हटलं जातो सुखारू, पण काय नाही. पण उदाहरणार्थ मी मेलो समजा. कोण मेलं? म्हणा मोकळ्या म्हणा. कोण मेलं महाराज? पंगत तुमची होती ना. मेले कोण? ते म्हणते जाऊ द्या, कशाला म्हणायचं आता. पोरं कोण मेलं रे? पोरं नाही भेट. कोण मेलंय? कोण मेलं रे? तू. त्या बाका त्यो लयच निडर आहे गडे, त्याचा लय धडाका माया मारण्यावर. किती वेळ? 7वीला आहे तू? आहे बारीक दिसतोस रे. 9वीला आहे ना? माझी पोरगी 7वीला आहे. ना मी चांगलं पोरग बघतोय, गोर गोमटा आता बसून. त्या बाका लाज लाता नाही बोलत. मी मेल्यावर माझ्या नावानं कोण रडण रे जास्त? नाव काय तुझं बाळा? नाही खालीच बस ना, शाळेतली सवय त्याला उठून बसून. मी मेल्यावर माझ्या नावानं कोण रडण रे जास्त? तुझं नाव काय? समर्थ. बाळा मी मेल्यावर माझ्या नावानं कोण रडण रे जास्त गावाकडं? बोल ना. बायको. त्या बाका बायको आहे का? कसा सुचलाय त्याला? मला माहित होतं दिवसच बोलणार आहे. तो माझ्यावर चांगलं टेबल. तुम्ही कुणी रडतान का? तुम्ही कुणी रडतान का? खरं सांगा. नाही. आता काय करावा? तुम्ही कुणी रडतान का? नाही. खरं खरं सांगितलं. तुम्ही रडतान का? वसंत महाराज. होतं म्हणा राव, नका रडू, पण होतं म्हणा. सिद्धेश्वर महाराज. नाही. खरं खरं सांगा, रडतान का? खरं ना? नाही. तू मर. रडतान का? काही संबंधच नाही ना. तुमची माझी आज पहिलीच भेट आहे. तुम्ही रडायचा काही संबंध? बरं मला पोहोचून येतात तुम्ही कुणीतरी 1-2 जण गावाकडे येतात ना, का असंच गाडीत कोणतात माझ्या? उलट काय होईल, आमचे बाप्पा काय म्हणतील किंवा खोटे महाराज काय म्हणतील, आपली काय आता गाडी चालवायची हिंमत नाही, कारण ते माझ्यावर प्रेम करणारी माणसं आहेत, ते ढासा रडतील. आता रडू नका लगेच, थांबा. ते रडते मग त्यांना गाडी चालवता यायचं नाही. मग तुमच्यातला कोणीतरी माणसं काय म्हणते, आपल्यातल्या कोणाची तरी गाडी घ्या, दुसऱ्याची गाडी, ठीक आहे ना, इथल्या गावातली गाडी. गाडी आहे तुमच्याकडे सरपंच? कोणती आहे? 2 व्हीलर नाही, मला तिथवर न्यायचं, मड न्यायचंय म्हणून 2 व्हीलर कसं? मला आता नाही, 4 व्हीलर असं ना गावात आपल्यापैकी कुणाकडे? इथं जवळ असं ना कोणी? कोण आहेत? आहे ना? कोणती आहे? इको स्पोर्ट आहे ना? बेस्ट. माझं मड न्यायचंय. ओके, माझी तुमची गाडी बरोबर आहे, आणि माझी बॉडी, यांच्या गाडीत माझी बॉडी. तुम्ही मला तिथं पोहोचून आल्यावर, परत आल्यावर तुम्ही गाडी धुवून घेणार का नाही? का? त्यात काय होतं? मड होतं ना. कुणाचं? काय कमाल त्या बघा महाराजाचं. गाडी वॉशिंग सेंटरवर जाऊन तुम्ही धुवून घेणार, कारण महाराजाचं मड होतं त्याच्यात, लक्षात ठेवा. आता
शिवचरित्रकार नाही, ट्रेनर नाही, लेखक नाही, अजिबात पदव्या नाहीत. आता फक्त एकच पदवी, बॉडी. विषय संपला. अरे मग सगळी शिल्लक राहते ती एकच पदवी आणि बॉडीसाठी. आणि बोलू का आणखीन, वर्षश्राद्धाच्या कीर्तनात मी नेहमी सांगत असतो, ही बॉडी पण इतकी नश्वर आहे ना, इतकी नश्वर आहे ना, ही बॉडी नीट ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला सगळ्याला, चला जाऊ द्या तिकडे आता, तुम्हाला आम्हाला सगळ्याला बॉडी चांगली ठेवण्यासाठी रोज सकाळी चांगला साबण. का बॉडी स्वच्छ ठेवण्यासाठी काय काय लागतं बघा, चांगला साबण, शॅम्पू. शॅम्पूची पुडी सुद्धा अर्धीच फोडतात लोक, अर्धी हातावर, अर्धी कशासाठी, अर्धी उद्या. रुपयाची 2 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज लावतोय आणि अर्धी उद्या लावतोय आणि खांब्या एकदा लागला की सगळा संपून टाकते. तिथं विचार करत नाही. डोक्याला शॅम्पू आहे, अंगाला साबण आहे, हाताला हँडवॉश आहे, तोंडाला फेस वॉश आहे, आणि तरी सुद्धा माणसानं 4 दिवस आंघोळ नाही केली तर त्याचा वास येत आहे. म्हैस, बैल, गाय, म्हशीनं ब्रश केला का कधी? म्हशीनं शॅम्पू लावला का कधी? गाईनं शॅम्पू लावला का कधी? हे फक्त माणसालाच आहे, लक्षात ठेवा. इतके सडके, इतके तुटके आपण, आणि मग तरी सुद्धा हे सगळं केल्यानंतर आपण चांगले दिसतो, नाहीतर काही खरं नाही. मग कशाला याचा धूर आपल्या डोळ्याच्या पटलावर येऊ द्यायचा आहे? आणि मग याला हे सगळं सडकय तुटकय जाणार आहे, तर याच्यासाठी काय मागतो? आणि याच्यासाठी हे सगळं एकदाच, म्हणजे 84 लक्ष योनीतून एकदाच यायचंय ना. आता भगवंताची भक्ती कर. मग मागताना त्याला तुझ्यासाठी नको मागू, काही मागताना त्याच्याकडे त्यालाच माग. देवपाशी मागे आवडीची भक्ती, देवपाशी मागे आवडीची भक्ती, देवापाशी मागे आवडीची भक्ती, देवपाशी मागे आवडीची भक्ती, देवपाशी मागे आवडीची भक्ती, देवासाठी मागे आवडीची भक्ती, देवासाठी मागे आवडीची भक्ती, विश्वाची प्राप्ती भाव डोळे, विश्वाची प्राप्ती भाव डोळे, देवपाशी मागे आवडीची शाबास शाबास, वा 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 वा. मागे आवडीची भक्ती, देवपाशी मागे आवडीची भक्ती, देवपाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासाची प्रीती भाव बळे, विश्वासाची प्रीती भाव बळे, देवासाठी मागे आवडीची भक्ती, देवासाठी मागे आवडीची भक्ती, देवासाठी मागे आवडीची भक्ती, देवासाठी मागे आवडीची भक्ती. सिद्धेश्वर महाराज टाळ्या वाजवा बरं एकदा. एकदा पकवाजासाठी वाजवा बरं. एकदा साऊंड सिस्टीम वाल्यासाठी वाजवा बरं. आता माझ्यासाठी वाजवा बरं जोरात. त्या बघा, आनंद घेतात गड्यात. मला असं खेड्यात आलं की बरं वाटतं. तिकडे राहतो ना, 3-3 दिवस सूर्य बघायला भेटत नाही. शहरामध्ये पुण्यात राहतो, तिथं भारी वाटलं. जुने माणसं भेटल्यासारखं वाटलं. नवे असून नवेपणाचा कुठला हे नाही तुमच्याकडं. आणि जुने भारी होते हो माणसं. पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी लग्नामध्ये अंतरपाठ धरला जायचा. आता आहे ना, पण पूर्वीची प्रथा आहे का नाही. आता त्या अंतरपाठाला काही किंमत नाही बरं का. अंतरपाठ नवरदेवानं नवरीनं, लग्न कोण जमवायचे पूर्वी? नवरदेवाचे आई वडील, नवरीचे आई वडील. बापानं सांगायचं पोरीला, बापानं सांगायचं पोरीला तुझं लग्न जमलंय, अमक्या अमक्या घरात दिलंय. आणि पोराला बापानं सांगायचं दादा पाटील
तुझं लग्न जमलंय अमकी अमकी मुलगी, त्यानं मुलगी बघितलेली नाही, फोटो बी नाही न काहीच नाही, हे चॅटिंग फिटिंग तर लांबली गोष्ट राहिली आहे का नाही. आणि मग नवरीनं नवरदेवाला बघितलेलं नाही, नवरदेवानं नवरीला बघितलेलं नाही, आणि दोघांमध्ये आंतरपाठ, आणि आणखी माळ घालूच तर दोघं मकाला बघत नाहीत का. आणि बघायला की हे आंतरपाठ धरणारे असतात ना, हे असो ते वरी धरणार असो, नवरदेवानं किती बी टाचावरी केल्या तरी त्याला नवरी दिसत नाही, नवरीला नवरदेव दिसत नाही. आणि मग एकदा मंगलाष्टिका झाल्या मग अंतरपाठ काढणार आणि मग बघणार ते ही नवरी आहे अंतरपाठ. आणि मग ही प्रथा अंतरपाठाची. आता आता अंतरपाठ धरताच कशाला, आधीच प्री-वेडिंग काय, हा आधीच प्री-वेडिंगच ना, प्री-वेडिंग म्हणतात ना त्याला, आधीच प्री-वेडिंग आहे. नवरदेव नवरीची तुमच्या आधीचीच ओळख आहे. नवरी सांगती कोण नवरदेव असणार आहे, बापाला हा नवरदेव असणार आहे. बाप म्हणतो ठीक आहे आता काय होतं म्हणावंच लागल, नाही तर पुढचे परिणाम वाईट आहेत आहे की नाही. मग त्या अंतरपाठाला किंमत कुठं राहिली. पूर्वीचा काळ वेगळा होता, लक्षात ठेवा. माणसं जेवायला बसले तर वाहडेकरी वाहडायला जायचे, आता वाहडेकरी उभेच आहेत, माणसं त्याच्याकडे जातात. चपाती घे चपाती, वाहडेकरी उभा आहेत, माणसं जेवाय बसलेले त्याच्याकडे जातात, बुफे. अलग लक्षात. पूर्वीचा काळ वेगळा होता, फाटके कपडे लोक घालायचे, आता फाटके कपडे जास्त किमतीला आहेत. जीन्स पॅन्ट, फाटलेली जीन्स पॅन्ट जास्त किमतीला आहे, बिगर फाटलेली कमी किमतीला आहे. पूर्वीचा काळ वेगळा होता, रस्ते साधे होते, माणसं साधी होती. आता रस्ते डांबरी झाली, माणसं डांबरट झाली आहे का नाही. चौपदार सुद्धा आता जीन्स पॅन्टवर आले, त्या बघा त्या बघा त्या बघा. आणखीन काळ किती बदलायचा, काळ बदलला रे. त्या काळात साधन कुठलंच नाही, स्टेटस नाही, स्टोरी नाही, तरी सुद्धा माणसं जमवले राजाना. स्वराज्याची शपथ घ्यायची, सगळ्यांनी एकत्र या असं म्हणायचं, आणि मावळ्यानं सगळ्यांना रायरेश्वराच्या मंदिरावर जमायचं. आता स्टेटस ठेवून कुणी येईना, सगळ्याच्या मोबाईलला स्टोऱ्या, माऊली महाराज सगळ्याच्या मोबाईलला स्टोऱ्या, स्टेटस आहे, डीपी सगळं आहे, पण माणसं जमत नाही. अफजल खान नुसता मारलेला सांगितलंय आपल्याला, पण तो मारताना जे बारकावे होते ना ते फार. आणि म्हणून आजही त्या शाहिरानं आल्यानंतर तो सांगायला लागले ना शिवबाराजांचा इतिहास, तर अंगावर काटा उभा राहतो. वा यावं त्या शाहिरानं आणि म्हणावं, ओम नमः श्री जगदंबे करुण प्रारंभ, डप्पावर थापतून तुन्याता, डप्पावर थापतून तुन्याता, डप्पावर थापतून तुन्याता, डप्पावर थापतून तुन्याता. शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शाहिरा महाराष्ट्राचा प्राण, शिवशंभूचं काक गुणगान, शिवशंभूचं काक गुणगान, जिराजी जी काक गुणगान, जिराजी शिवशंभूचं काक गुणगान, जिराजी. एक टाळी बाबा, टाळी जोरात, वर हात, वर हात, हात वर सगळ्याच्याकडे, हो हात वर आहे, हात वर, महिला मंडळ पुरुष मंडळ हात वर सगळ्याचे. आणि आपल्या राजाचा गुणगान गाताना पोखऱ्या मनानं टाळी वाजली पाहिजे गड्या सगळ्याची. मनावत शाहिरानं आधी न मन साधू संताला, मन साधू संताला, ज्ञानेश्वराला नामदेवाला एकनाथाला. शाहिरीनं साध चढविला, शाहिरीनं साध चढविला, शाहीर देशमुखाचं पवाड्याला, पवाड्याला
खान स्वराज्यावर चालून येतोय राज आणि मग शिवराजाने विचार करावा अफजल खान मारायचा आहे ना तो सकाळी 10ची वेळ द्या आणि त्याला भेटायचे दुपारी 12 वाजता सकाळी 10ची वेळ दिली अफजल खानाला भेटायला पण 10 वाजता लगेच गेले नाही आहा शिवराजे 10:30 वाजले तरी माझ्या राजानं प्रतापगड सोडला नाही 11 वाजले तरी माझ्या राजानं गड सोडला नाही 11:30 वाजले तरी माझ्या राजानं गड सोडला नाही 11:45 वाजले तरी माझ्या राजानं गड सोडला नाही आता वाजले की 12 दुपारच्या 12 वाजता शिवराजानं गड सोडण्याचं कारण आहे 12 वाजता सूर्याची किरण सरळ खाली असतात खालच्या माणसाला वरचं काही दिसतं कामा नये आणि वरच्या माणसाला खालचं स्पष्ट दिसलं पाहिजे याला गणवी कावा म्हणायचं आणि प्रतापगडाच्या पायथ्याला ते जनावर थांबलेलं आहे प्रतापगडाच्या पायथ्याशी शाबाश प्रतापगडचं पायथ्याशी खान आलाय जो मान नव्हती त्याला दान शिवाजी राजांच्या करामतीचे शिवाजी राजाच्या करामतीचे शिवाजी राजाच्या करामतीचे नव्हती त्याला जाणीव शक्तीची नव्हती त्याला जाणीव शक्तीची करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची करील काय कल्पना युक्तीची पावळाच रातभर चल ना बोलू का ऐका ना मारला पण बुद्धीनं त्याला 12लाच बोलवून घ्यायचं नुसतं मारला नाही पण त्याच्या पाठीमाग पुढची खूप मोठी गोष्ट सांगतो तुम्हाला बोलू का आहे का वेळ अबाबो पैसे वसूलच करते तो त्यावेळी शंभूराजे आहे ना आई 1.5 वर्षाचा होता 1.5 वर्षाचं लेकरू आणि इकडं अफजल खान चालून येतोय आणि शंभूराजेची आई खोटे महाराज शंभूराजेची आई आजारी आहे शंभूराजाची आई आजारी आहे शंभूराजे 1.5-2 वर्षाचे आणि खाजगीतल्या वैद्यानं येऊन सांगितलं आहे खाजगीतल्या वैद्यानं येऊन काय म्हणले माहिती का ते वैद्यराज म्हणले महाराज तुमची पत्नी जास्त दिवस जगल असं नाही वाटत महाराज सईबाई राणी साहेब ते लेकराला गरज आहे ना आईची वैद्यराज लेकराला काही नसलं तरी चाललं त्याची आई हवी आहे वैद्यराजाने हात जोडले नाही वाचू शकत आम्ही शंभू बाळाच्या आईला नाही वाचू शकत तुम्ही शंभू बाळाला कडेवर घ्या आणि पत्नीची शेवटची भेट घ्यायला जा वैद्यराज म्हणाले
शिवराजे जड अंतकरणाने लेकराकडे गेले. ते बिचारा खेळत होता आई. त्याला नव्हतं ना माहिती माझी आई मला सोडून जाणार आहे म्हणून. ते बिचारा खेळत होत. आणि शिवराजा आल्याच्या नंतर शिवराजाकडे धावायला लागला. आबासाहेब, आबासाहेब आलात, आबासाहेब आलात. आई साहेब उठतच नाहीत. बघा ना, आई साहेब उठतच नाहीत. चला उठवा त्यांना, चला. आई साहेब माझ्यासोबत खेळत नाहीत. बघा ना, बघा ना आबासाहेब, चला. ए आई, शिवराजाला कळली होती ना गोष्ट. ती लेकराला कुठली करणार हो. बछडा असं काकाला घेतलं, कडेवर घेतला शंभूबाळ, कडेवर घेतला शंभूबाळ. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि शंभूबाळाला बोलायला लागले शिवराजे. शंभूबाळा, आता तुमची आई आम्हीच. ए काय कळणार आहे त्या लेकराला. आणि लेकरू बोलायला लागला शिवराजांना, तुम्ही आई नाही, तुम्ही आमचे आबासाहेब आहेत. आमच्या आईमध्ये आहेत. आमच्या आईला उठवा ना, चला. बाळा, तुमची आई आता आऊसाहेब. का? आमच्या आऊसाहेब तर आमच्या आजी नव्ह का? आमच्या आई तर अंतरुणालाच खेळून बसलेल्या आहेत. कडेवर घेतलं. चल, तुला आईची भेट घालून देतो, चल. शंभूराजाला कडेवर घेतलं. निघाले शिवराजे महालामध्ये सईबाई राणी साहेबांची भेट घेण्यासाठी. आणि शेवटची भेट घेण्यासाठी. आई, एक पती आपल्या पत्नीला शेवटचं पाहतोय आणि शेवटचे 2 शब्द बोलण्यासाठी जातोय. आणि लेकरांना सोबत घेऊन जातोय. बरं, लेकरू कडेवर आहे, महालात गेले. सईबाई राणी साहेब अंतरुणाला खेळून आहेत, वाट बघतायत शिवराजे कधी येत आहेत. मला बी 2 शब्द बोलायचे त्यांना. सईबाई राणी साहेबाला कळलंय आपलं मरण जवळ आलंय. जवळ गेले. दास दासी हा नौकर चाकर उठून उभा राहिले, मुजरे जडले आणि सगळेचे सगळे महालाच्या बाहेर गेले. सगळ्यांना वाटलं या पती पत्नीला 2 शब्द बोलू द्यात, आता आपण बाहेर चला. सगळे बाहेर बाहेर गेले. महालामध्ये फक्त 3च लोक आहेत. आई, सईबाई राणी साहेब, शिवराजे आणि शंभूबाळ. आणि महालात गेल्याच्या नंतर पहिलं विचारलं शिवराजानं, सई, ए सई, डोक्यावर हात ठेवला पत्नीच्या, तब्येत कशी आहे ग तुझी? ए सई, कशी आहे ग तब्येत तुझी? सईबाई राणी साहेब म्हणाल्या, तुम्हीच सांगा. वैद्यराज काय म्हणाले? शिवराजे लटकच बोलले. आई, वैद्यराज म्हणालेत काळजी करू नका. सईबाईला माहित होतं सगळं. सईबाई म्हणाल्या, खरंय वैद्यराजांचं. इथं राहणाऱ्या माणसाची काळजी करायची असते, जाणाऱ्या माणसाची कसली काळजी करता महाराज? आम्हाला कळलंय, आम्ही सोडून जाणार आहे. जाता जाता काही गोष्टी मागू? आम्हाला कळलंय आम्ही जाणार आहे. जाताना काही गोष्टी मागू तुम्हाला? शिवराजे बोलले, माग, माग सई, माग. काय हवंय? तुझ्या बाळाला राजगादी द्यायची आहे? नाही. सईबाई राणी साहेब बोलायला लागल्या, हे काय आपल्या बाळासाठी काय मागल? माझ्या लेकराला ना, आम्ही गेल्यानंतर माझ्या लेकराला आईचं प्रेम द्या, बाकी काही नको. माझं बछडं माझ्या नजरेसमोरूनच जात नाही. आईचं सुद्धा दूध नाही मिळालं त्याला. धाराऊला बोलून घ्यावं लागलं. त्याला आईचं प्रेम द्या. शिवराजाला सईबाई राणी साहेब बोलायला लागल्या, तुम्ही किती नशीबवान आहेत नाही का? सईबाई शिवराजाला म्हणायला लागल्या, तुम्ही किती नशीबवान आहेत हो? शिवराजे बोलले, का बरं? नाही, तुमचे आऊसाहेब, जिजाऊ साहेब अजून जिवंत आहेत. तुम्हाला अजून आई आहे. माझ्या बछडं किती दुर्दैवी आहे, त्याची आई जाते. माझ्या लेकराला चांगलं सांभाळा महाराज, आईचं प्रेम द्याल, त्याची आई बनाल,
त्याच्याजवळ थांबाल? बोला ना महाराज, त्याच्याजवळ थांबाल? सईबाई राणी साहेबांचा हात हातात घेतला शिवराजानं, बोलायला लागले, सई त्याच्याजवळ थांबायला आम्हाला वेळ कुठे ग सई? मग एक काम करतो बघ सई, तू म्हणालीस ना तुम्ही नशीबवान आहे, तुमची आई जिवंत आहे, इथून पुढे माझी आई जिजाऊ तुझ्या लेकराला अर्पण करतो. माझी जिजाऊ तुझ्या लेकराची आई, तू काळजी करू नको सई. महाराज आणखीन बोलू? शेवटचे 2 शब्द आहे. तू आई आणखीन बोलू? बोल ना सई, बोल सई, बोल. पण सई एक प्रसंग आठवतो का ग तुला? शिवबाराजी बोलायला लागले, सई तुला एक प्रसंग आठवतो का ग? बोला. आपण सोंगट्याचा खेळ खेळायचो नाही का? शेवटचे शब्द का? आपण सोंगट्याचा खेळ खेळायचो नाही का? आणि सोंगट्याचा खेळ खेळत असताना तू अर्ध्यावर डाव सोडून जायचीस. सई, सोंगट्याचा खेळ खेळताना अर्ध्यावर डाव मोडलास, आयुष्याचा खराखुरा डाव अर्ध्यावर मोडशील असं नव्हतं ग वाटत सई. सई सई, आयुष्याचा डाव अर्ध्यावर मोडून जातेस. राजा एक बोलू का? जाऊ द्या, वेळ झाली माझी. राजा एक बोलू का? राजा अफजल खानाच्या भेटीला जाताल तुम्ही, आणि अफजल खानाच्या भेटीवर जात असताना मात्र माझा चेहरा तुमच्या नजरेसमोर येऊ देऊ नका बरं का? का ग? का ग? राजा, अफजल खानाच्या भेटीला तुम्ही जाताना माझा चेहरा जर दिसला ना तुम्हाला तुमच्या नजरेसमोर, तुमच्या हातातली तलवार गळून पडन. राज, आमची याद नका करू. स्वराज्यासाठी त्याग आहे आई त्या मातेचा. आमची आठवण काढत जाऊ नका एवढं मागते बरं तुम्हाला. माझ्या शंभू बाळाला सांभाळा. आई, ज्या आईचं लेकरू पोरक आहे ना, आई विना ते लेकरू बाहेर खेळत असलं ना रस्त्याला बाहेर, थकून जात बर का. आणि घरी गेल्याच्या नंतर ज्या लेकराची आई जिवंत आहे ना, ते लेकरू खेळून घरी गेल्याच्या नंतर हक्कानं काय म्हणतं? आई, हे आई जेवायला बाळगा, भूक लागली, हक्कानं म्हणतं. आणि ज्या लेकराची आई जिवंत नसते ना, ते लेकरू घरी गेल्यानंतर ना, आई भिंतीवरल्या फोटोकडे पाहत, ते आईच्या भिंतीवरल्या फोटोकडे पाहत किलमेल्या नजरेनं, आणि किचन मध्ये जात, आईन दुरडीतली भाकरी हातानच घेत, हातानच ताटामध्ये घेत, भाजी घेत, भात घेत, आणि आई फुंदत फुंदत हुंदके देत आईच्या फोटोकडे बघत 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 2 घास खात, आणि म्हणायला लागतं, आई तू असतीस तर आज मला घास भरवून असतस नाही का? आई, सगळे लेकर खेळून येतात बघ, त्यांची आई त्यांना भरवते, आणि मी एकटाच दुरडीतली भाकर घेतो, स्वतःच्याच हाताने खात राहतो बघ आई. गडे हो, तुमचे मायबाप जिवंत आहेत ना, म्हातारे बी असू द्यात, थकलेले असू द्यात, काही अपेक्षा नाही त्यांना. त्यात म्हातारे आहे बापाचे पायच्या पा झालं कीर्तन. देव तुमचा तुमच्या घरातच आहे. पोरगी जाऊ द्या ना माहेराला, बाप असू द्या दिवाळीला. ज्याचा बाप जिवंत आहे ना, ती लेक माहेरात जाऊ द्या. तिला खात्री असते माझी दिवाळी चांगली होणार. बाप माझा कपडे घेणार, लेकरांना कपडे घेणार, मला साडी घेणार. आणि बाप गेला नाही, आई तुमचे पावलं माहेराकडे नाही जात. तुम्हाला माहित असतं या वर्षीची साडी मला नाही भेटायची. या वर्षी माझ्या लेकरांना कपडे नाही भेटायचे. सगळे देव एकीकडे रे, सगळे मायबाप हे 2च देव एकीकडे बस. आई, म्हणून ना बाप गेल्याच्या नंतर त्याच्या फोटोकडे बघून रडत बसण्यापेक्षा ना,
तो जिवंत असेपर्यंत त्याला चांगलं खायला द्या, त्याची पाय चपा. तो म्हणत नाही बरं का मी कधी थकलोय म्हणून, नाही म्हणत, नाही म्हणत. बाप कधीच थकलेला सांगत नाही, माय कधी थकलेले. हे बोलू का एक, मी कीर्तनावरून 12 वाजता जातो गड्या, 1 वाजता जातो, 2 वाजता जातो, 3 वाजता जातो. दार वाजवलं ना आई, दार वाजवलं ना, माझी आई उठते, बोललं की आल्याबरोबर विचारते तुला भाकरी थापून देऊ का 2? कीर्तन करून आलास, लांबून आलास, रात्रीच्या 2 वाजता मी भाकरी थापून देऊ का म्हणणारी आई आहे. आणि तुमच्यावर कुठलंही संकट येऊ द्या गडे, अख्ख्या गावाला भिडायची ताकद तुमच्यासाठी फक्त बापात आहे. सगळं गाव एकीकडे राहू द्या, सगळं गाव एकीकडे राहू द्या, एकटा बाप तुमच्याकडून असू द्या बस. मोठा देव तुमच्याकडून आहे रे. आई रामायण शिकवतंय, बापाचा शब्द नका मोडू. तू 14 वर्ष गेलाय, बापाच्या एका शब्दासाठी 14 वर्ष गेलाय तो. आई कशी बी असू दे रे, तिला सांभाळा, सावत्र का असाना. सांगितलंय देवानं, अवतार घेऊन सांगितलंय, माणसं असं जग, भाऊ कसा असावा, सावत्र का असाना. काय शिकवतात रे ग्रंथ आम्हाला. आमचं कुटुंब एक राहिलं पाहिजे गड्या. मंथरा असतील तुमचं घर फोडणाऱ्या, सावध राहा. तुमचं घर एका जागेवर राहत नाही फक्त मंथरेमुळं. मंथरेचं ऐकून तुमचं घर नका फुटू देऊ. काय शिकवतो रे रामायण, काय सांगतं शिवचरित्र. जगायचंय तर रयतेसाठी जगलेला राजा आजपर्यंत लक्षात आहे सगळ्याच्या. आणि या जीवनाचा अर्थ कळलाय तुकोबरायांना, समग्र अर्थ कळलाय. आणि म्हणून तुकोबराय देवाकडे प्रार्थना करताना म्हणतात, देवा आता बस बस बस, आता एकच कर, तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहू दे. आज भगवंता तुझे पाय चित्ती धरी. साधं सोपं गणित आहे हो. रामानं जगून दाखवलंय रामानं. आणि सांगितलं तुम्ही राम बना, तुम्ही राम बना पोराओ, तुम्ही राम बना पोराओ, तुम्ही छत्रपती बना, तुम्ही छत्रपती बना. पुन्हा जन्माला या नसतेत येत आता, पुन्हा रामानं यावं नाही, नाही तू राम बन. मला सांगा काही ना कुणाला वनवासाला पाठवलाय? बोला ना. रामाला किती वर्ष? तो गपचूप गेला का नाही? आणि आताचा राम असता तर, आत्ताचा राम असता आणि आत्ताची कैकई त्याला म्हणली असती तू 14 वर्ष वनवासाला जा, तर आत्ताच्या रामानं आत्ताची कैकई उचलू उचलू पटकिली असती. रामाने ऐकतो आपण. आई रामायण बस भगवंतानं आदर्श जीवन पद्धती सांगितली तुम्हाला आम्हाला, आदर्श. हो झाला टाइम, मला कळाला. म्हणून जाता जाताच्या काही विनंत्या करणार आहे तुम्हाला. आदर्श जीवन जगा गड्या. किती सप्ते झाले महत्वाचं नाही, किती विद्वान इथं येऊन गेले माहित मला ते महत्वाचं नाहीये, बदल काय झाला ते महत्वाचं. बदल नसेल तर ते उपयोग नाही. किती पाठांतर असतं ना आपल्याला, काय महत्वाचं नसतं बरं का. मला लोक म्हणतात ना, काही लोक मला म्हणतात महाराज मला हरिपाठ उलटा पाठ आहे. आता सवासाच, मी म्हणतो सवासाच 2च ओळीचे अर्थ समजून घे नीट. एक तरी ओवी अनुभवावी. पाठ करावी असं म्हणलं का कोणी तरी? म्हणलं का कोणी पाठ करावी? पाठांतर आणि अहंकार वाढतो निसता. आणि अर्थेविना पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे घोकून या. अर्थच नाही कळला तर काय करायचं? वर्मराही लेते दूरे वर्मराही लेते दूर वर्मराही लेते दूर
असलं तर ते व्यर्थ आहे, त्याचा उपयोगच नाही. काय उपयोग आहे तविन त्याचा? पोटी वाचून ये तविन पोटी वाचून काय तविन पोटी वाचून काय तविन पोटी आपले नाविन भजन कविन होती अरताविन असाविन पोटी वाचून ये नाविन होती अरताविन वाचून ये वाचून ये वाचून ये वाचून ये. वाजवा टाळ्या. ग्रंथराज ज्ञानेश्वरी, पण केलं तर कसं पाहिजे? आता कळलं का? अर्थाविन बर, हा, नाकाविन नाकच नाही, हं? तर उपयोग आहे का काही? नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती, वाचून काय? अखंड हरिनाम सप्ताह किती दिवसापासून आहे, त्यापेक्षा परिवर्तन किती ते फार महत्वाचं आहे. तुकोबाराय सांगितले, ज्ञानोबाराय सांगितले, काय सांगितलं संतांनी सांगितलं. आपलं सगळं जग बदलत चाललंय. नीट लक्षात घ्या. जाता जाता जी शेवटची विनंती आहे, आपण आपलं जग संपवत चाललोय. कसं? झाडं तोडून संपवले आपण, झाडं संपले, टेम्परेचर वाढायला लागलं, आणि मग कधीही पाऊस आणि कधी उन्हाळा. जसं की राष्ट्रवादी, बीजेपी, शिवसेना एकत्र येऊन सरकार होऊ शकतं. राष्ट्रवादी, बीजेपी, शिवसेना एकत्र येऊन सरकार होऊ शकतं. मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काय एकत्र येऊ शकत नाही? हा? आला का नाही एकत्र? आता हिवाळा आहे का पावसाळा आहे? हिवा असतंय का? हिवा असतंय का? मग याला म्हणायचं हिवसाळा. अरे कधी न एकत्र येणारे पक्ष येऊन सरकार स्थापन करतात, मग हे ऋतू एकत्र येऊन त्यांचं सरकार का म्हणून नाही स्थापन करायचे? माणसं एक लक्षात ठेवा, आपण संपत चाललोय. हे अवकाळी पाऊस येणं, कधी येणं, किती होणं. तुम्हाला वाटेल पहिल्यासारखा पाऊस पडायला लागलाय. नाही 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 नाही, आपण संपवायच्या दिशेने चाललोय. झाडं आता तरी लावा. माणसानं झाडं संपवले, एक दिवस झाडं नाहीत म्हणून माणसं संपणार आहेत. म्हणून आजच्या कीर्तनातून एवढंच घेऊन जावा, उद्यापासून लाव्या करायच्या झाडाच्या. हा हा, एक तरी झाड लावून जगवायचं. मी माझ्या कथेला जातो, मी शिवचरित्र कथा करतो, रामकथा करतो ना. मी गावात कथेला गेले की त्या 2-4 गावांनी असे झाडं जगवले मस्तपैकी. तुम्ही आता सुंदर अशी ताईंची कथा चालू आहे ना, कथेच्या शेवटच्या दिवशी मस्तपैकी झाडं लावा, एक एक आपलं. मग दारा पुढं लावा, कुठं शेतात लावा, घराच्या पुढं लावा, वाट्याच्या बाजूला लावा, एक झाड लावा. झाड आहेत ना तर पुढची पिढी आहे. आपण कमाई करून ठेवतो ना लेकरांना, प्रॉपर्टी कमवून ठेवतो ना, लेकरं जगलेच नाही भविष्यात, त्यांचं जीवनच कमी झालं तर प्रॉपर्टीचं करायचं काय? म्हणून झाडं लावले पाहिजे. ते आपले खरे सोयरे आहेत. वृक्ष वल्ले आम्हा सोयरे, आणि हे सोयरे जगले पाहिजे. बाकी सोयऱ्याचं जाऊ दे तिकडे, पण हे सोयरे जगले तर मग सगळ्याचे सोयरे जगले, लक्षात ठेवा. म्हणून एवढी एक विनंती करतो, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावो, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, आता मज ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी.